तीर्थरूप अण्णास किमान 5-6 वेळा पत्र लिहिलं, पण आपण माझ्या पत्राचं स्वागत कसं कराल? वाचण्यापूर्वीच फाडाल. तुमचं दुःख उफाळून वर येईल, मनाला क्लेश होतील, या एकाच भावनेनं प्रत्येक पत्र अर्धं अधिक लिहून फाडून टाकलं. पण आता अण्णा, खरंच तुम्ही रागावलात तरी मी पत्र पाठवणारच, याच हेतूने पत्र लिहायला बसली आहे. अण्णा, मी तुमची एकुलती एक मुलगी. तुम्ही माझं मोठ्या थाटात लग्न केलं असतं. पाणावलेल्या डोळ्यांनी का होईना जेवढा जेवढा वैभवाचा पसारा दाखवता आला असता तो दाखवला असता, पण घडलं मात्र विचित्र. अण्णा, तुम्ही रागावलात तरी हरकत नाही, पण मी स्पष्ट लिहिणार आहे. बोलताना माझी जीभ उचलली नसती, पण लिहिताना मात्र मी खुलासेवार लिहिणार आहे, मनात कसलाही आडपडदा न ठेवता. एखाद्या मैत्रिणीशी हितगुज करावं ना, तसं. अण्णा, जे घडलं त्याला तुम्हीच जबाबदार आहात असं नाही वाटत तुम्हाला? अण्णा, कदाचित तुम्ही हात झटकून मोकळे व्हाल, पण अण्णा तुम्हीच सांगा, तुफानला बोलवून घ्यायला कोणी सांगितलं? मला स्वतःच्या मुलीला सुद्धा तुम्ही फसवलं. माझ्या सुखासाठी तुफानशीच लग्न लावण्याचं मला वचन दिलं. मला खरं वाटलं त्यावेळी. अहो, मातापित्यावर विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? पण अण्णा, तुमचे दाखवायचे दात वेगळे होते. माझा तसंच त्यांचाही विश्वासघात केलात तुम्ही. अण्णा, मी अजून समजते आपण आपल्या कर्तव्यासाठी केलं असेल, पण त्याबरोबर स्वतःच्या मुलीचा सर्वनाश नव्हता का तुम्ही करत? अण्णा, तुफान म्हणजे माझं सर्वस्व आहे. मी एक हिंदू स्त्री आहे. माझं सर्वस्व पणाला लावून माझ्या कुंकवाचं रक्षण करणं हेही माझं कर्तव्य होतं. आई वडील यांच्यापेक्षा पती महत्त्वाचा, आत्माच तो. रागावलात अण्णा? पण आता दडवून ठेवण्यात अर्थ नाही हे उमजलंय मला. तुम्हाला याबरोबरच अंतर्मुख व्हायला लावतीये. एक पोलीस अधिकारी अंतर्मुख नाही झाला तरी एका मुलीचा बाप अंतर्मुख होईल यात शंका नाही आहे. अण्णा, नायकानं माझ्या शीलाचं रक्षण केलं होतं, देहाचं केलं होतं, आत्म्याचं केलं होतं. त्यामुळे त्याच वेळी या देहाचा सर्वाधिकार त्यांचा झाला होता. आता तर अण्णा मी त्यांची झाली आहे. मंगलविधीनी त्यांच्या नावाचं सामर्थ्यवान कुंकू माझ्या कपाळी लावलं आहे. प्रतापगडावरील भवानी देवीला साक्षी ठेवून त्यांच्याबरोबर सप्तपदी चालली आहे. त्यांच्या सुखदुःखात वाटेकरीण झाली आहे. कायद्याच्या दृष्टीनं ते गुन्हेगार असतील, मला नाही तसं वाटत. माझ्या दृष्टीने मात्र ते देव आहेत. अण्णा, तुफान खरंच हो चांगले आहेत, पण माझ्यावर विश्वास नाही ठेवणार तुम्ही. तुमच्या दृष्टीनं ते गुन्हेगारच. रेणुका एकाग्र होऊन पत्र लिहित होती. नाईक तिच्या पाठीमागे उभा राहून वाचत होता. अशी पत्नी मिळाली म्हणून अभिमानानं त्याची छाती भरून आली होती. शेवटचं वाक्य वाचलं आणि न राहून प्रेमभरानं तिचा दंड त्यांनी दाबला. रेणुका दचकली, मागे वळून पाहिलं. तुम्ही? नाईक उगाचच ओशाळला आणि तिच्यापासून दूर जायला लागला. रेणुकानी पेन खाली ठेवलं आणि नायकाच्या पाठीमागनं चालायला लागले. नाईक खिडकीतनं बाहेर पाहत उभा राहिला. रेणुकाला वाटलं आपण पत्र लिहित होतो हे यांना आवडलं का नाही. रागावलात का? तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तिचा हात हातात घेऊन नाईक तसाच दूरवर पाहत राहिला. त्याच्या छातीवर प्रेमभरानं डोकं घासत रेणुका म्हणाली, तुम्हाला आवडलं नाही पत्र लिहिलेलं? नाईक आपल्याच तंद्रीत होता. खरंच नाही आवडलं? नायकानं तिला छातीशी घट्ट धरलं आणि म्हणाला, आवडलं पत्र आणि
तिच्या गालावर त्यांनी ओठ ठेवले. मग कसला एवढा विचार करताय? तुझा. माझा? का? मी अजून कोडं वाटतेय का काय? हो, कोडच. का? रेणुका, मी कोण होतो आणि काय झालोय? नायकात झालेला बदल रेणुकालाही जाणवत होता. रेणुका इथे आल्यापासनं तो एक क्षणही बाहेर पडला नव्हता. रेणुकाच्या प्रेमाच्या कोशात पूर्णपणे बंदिस्त झालेला होता. रेणुकातच एवढं आकर्षण होतं, त्यामुळे नाईक तृप्त होण्याऐवजी उल्हसित होत होता. पूर्ण पुरुषाला पूर्ण स्त्री मिळाली होती. रेणुका तिच्या केसातून बोटं फिरवता फिरवता उत्तेजित झालेल्या नायकानं तिचं मुखकमल वर केलं. तिने डोळे कधीच मिटले होते. तिची ही अवस्था त्याच्यासारखीच झाली होती. रेणू, डोळे उघडणं. मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले. नायकाच्या डोळ्यात कामुकता दिसत होती. तोंडातून सुस्कारा बाहेर पडत होता. छाती धडधडत होती. ती त्याला जास्तच बिलगली आणि पुटपुटली, आत्ता? असं ती कित्येक वेळा म्हणाली होती, पण नायकानं तिचं ऐकलं नव्हतं. आणि ती तरी थोडंच मनापासनं म्हणत होती. आणि मग दिवसा, सकाळी, संध्याकाळी मन मानेल त्याप्रमाणे. आत्ताही रेणुका तशी म्हणाली, पण ती त्याला जास्त बिलगली होती. तेवढ्यात दरवाजा वाजला. कोण आहे? बेटा, मी आहे. गुरुजींचे शब्द होते ते. रेणुकाने आपले कपडे ठाकठीक केले आणि डोक्यावर पदर घेऊन तिने दरवाजा उघडला. बेटी रेणुका, कशी आहेस? गुरुजी खोलीत पाय टाकत म्हणाले. गुरुजींना नमस्कार करत रेणुका म्हणाली, मी ठीक. नमस्कार करणाऱ्या रेणुकाला त्यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. ज्या गुरुजींनी नायकाला पोलिसांच्या हवाली करून त्याच्या गळ्याला फास लावण्याची स्वप्न पाहिली असतील, तेच गुरुजी आज आशीर्वाद देत होते, सौभाग्यवती भव. नायकाचं मन भरून आलं असेल यात शंका नाही. गुरुजी नायकाकडे बघत म्हणाले, बेटी रेणुका, मला न सुटणारं कोडं तू सोडवलंयस. कौतुक वाटतंय. नाईक खरोखर एक कोडं होतं. कशीही आकडेमोड करा, वाटेल ते आडाखे बांधा, पण त्याचं उत्तर कुणाला सांगता येत नव्हतं. रेणुकाला गुरुजींच्या बोलण्यातला अर्थ काहीच समजला नाही. अगं बेटा, मी या नायकाचा शिक्षक, पण त्याच्यात बदल करू शकलो नाही, पण तू मात्र. यावर रेणुका लाजली. गुरुजी मोकळेपणानं हसले. गुरुजी बसा, मी दूध आणते. नाही, नको बेटी, दूध फराळ झालाय माझा. आत्ता मुद्दाम आलोय तुझ्याकडे, थोडं बोलायचं आहे. माझ्याशी? हां, तुझ्याशी, फक्त तुझ्याशीच. मंगल्या, तू जा बरं, तुझ्या दोस्तात गप्पा मारत बैस. असा किती वेळ घरकोंबडा बनून राहणार आहेस रे? गुरुजींचं म्हणणं खरं होतं. नाईक लग्न झाल्यापासनं आपली खोली सोडून बाहेर पडलाच नव्हता. रेणुकाच्या बाहूतच त्याचं विश्व होतं. अर्थात हे सगळं सर्वांना चकित करणारं होतं. एवढा हिमालयासारखा माणूस पण अगदी मऊ झाला होता. प्रेमाची किमयाही. नायकालाही ते पटलं. त्यांनी काढता पाय घेतला. नाईक बाहेर गेलाय असं बघून गुरुजी आसनावर बसले आणि मग रेणुकाला हसत हसत म्हणाले, रेणुका, कसा वाटला माझा मंगल्या? गुरुजी, रेणुका लाजून चूर झाली होती. बेटी, आहेच माझा मंगल्या तसा. गुरुजींच्या या वाक्याचा रेणुका हवा तसा अर्थ काढू शकत होती, कारण तिला नाईक उमजला होता. नाईक दिलदार होता, प्रेमळ होता, शूर होता, हुशार होता, रूपवान होता, तसाच पूर्ण पुरुषही होता. रेणुका बेटी, तू त्याला जिंकलायस. आजपर्यंत तो कोणालाही जिंकता आला नव्हता, पण तू मात्र त्याला जिंकलंस. अगं, मी स्वतः त्या उमेदीने आलो होतो, पण मी हारलो. रेणुकाने नायकाला जिंकलं हे पूर्ण सत्य होतं. ती कधीच त्याच्या विरुद्ध गेली नव्हती. त्याचं मन मोडलं नव्हतं. हवं तेव्हा हवं ते दिलं होतं. आपलं सर्वस्व त्याच्या पायावर वाहिलं होतं.
आणि तिच्या भक्तीनंच तो तिला जिंकता आला होता. रेणुका, माझी एक इच्छा आहे. रेणुका ऐकत राहिली. तुमचा स्वतःचा संसार असावा. रेणुका गुरुजींच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिले. आपण करतोय तो संसारच होता. मग हे म्हणतायत ते काय, असं तिला कदाचित वाटलं असावं. हे बघ रेणुका बेटी, तू एक स्त्री आहेस. स्त्रियांचा संसार म्हणजे स्वतःच्या मालकीचं घर, झोपडी का होईना, आणि त्या घरात खेळती चिमुकली 2 मुलं, त्यांचे बोबडे बोल, पतीचं प्रेम. गुरुजी प्रत्येक वाक्य बोलून थोडा वेळ थांबून तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होते. मलाही तसंच वाटतं. हे बघ, लाजू नको बेटी. तुला तसं वाटतंय ना, मग त्यासाठी तुला कंबर बांधली पाहिजे. त्यागाला तयार झालं पाहिजे. तुझ्या अंगात धैर्य आलं पाहिजे. रेणुकाला गुरुजींच्या गंभीर बोलण्याचा अर्थबोध होत नव्हता. रेणुका बेटी, मंगल्याला मी लहानपणापासून ओळखतो. तो मूळचा एक हुशार आणि सरळ मार्गी माणूस, पण मध्यंतरी कसली तरी वावटळ उठली असेल, त्यामुळे तो असा बनलाय. तो मार्ग चुकलाय. पण रेणुका, माझा विश्वास आहे त्याला पूर्वपथावर आणण्याचं काम तू करशील. रेणुकाच्या दृष्टीने इतक्या दूरपर्यंत पाहिलंच नव्हतं. त्यामुळे ती एकाग्र होऊन शब्दनशब्द ऐकत होती. नायकाविषयी काहीतरी भयंकर तर ऐकायला मिळणार नाही ना. तोच गुरुजींच्या तोंडून वाक्य आलं. मंगल्या म्हणजे तुफान, आणि तुफान दरोडेखोर आहे. नाही गुरुजी. काय नाही? गुरुजी, अहो गरीब लोक त्यांना देव मानतात आणि काही लोक त्याला दैत्य समजतात. पण त्यांचं वर्तन हे आदर्शवत आहे. याचा अर्थ तू त्याचं समर्थन करतेस? नाही, तसं नाही आहे गुरुजी. मग कसं आहे? गुरुजींना कुठल्या शब्दात समजून सांगावं हे रेणुकाला सुचेना. रेणुका, मंगल्याला मी फार दिवसांपासून जाणतो. तू काल आली आहेस, पण मी त्याला बालपणापासून ओळखतोय. भावनेच्या आहारी जाऊन तो मार्ग चुकलाय, पण त्याला योग्य मार्गावरनं नेणं हे आपलं काम नाही आहे का? हां, पण गुरुजी, रेणुका, आज तू त्याची पत्नी आहेस. आता तुम्ही दोघं आहात. पोलिसांच्या भीतीनं आडरानात कडेकपारीत लपत छपत दिवस काढाल. पण उद्या तुझ्या पोटी गोजीरवाणं बालक जन्म घेईल. त्यावेळी असेच लपत राहणार का? त्या बालकाला या काळ्याकुट्ट गुहेत जन्म देशील का? त्या बालकाचा विकास या दगडी गुहेत बंदिस्त ठेवणार आहेस का? आणि त्याला दरोडेखोर बनवणार आहेस का? नाही गुरुजी, नाही. भविष्याचा विचार केला पाहिजे बेटी. तू आणि मंगल्या इथेच जग संपणार नाही. तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या अंकुराचा तरी विचार करायला हवा. रेणुकाची दृष्टी दूर भविष्यात गेली होती. तिच्या डोळ्यापुढे जे चित्र उभं राहिलं होतं त्यांनी तिचे डोळे पाणावले होते. गुरुजींच्या नजरेतनं ते सुटलं नाही. त्यांना समाधान वाटलं. ते रेणुकाच्या शेजारी गेले. तिच्या पाठीवरून आपला हात फिरवत प्रेमभरानं म्हणाले, मी आहे तुझ्या पाठीशी. माझी पुण्याई आणि तुझी पतिनिष्ठा पणाला लावून आपण त्याला माणसांच्या जगात घेऊन जाऊ. रेणुकाच्या समजण्या पलीकडचं होतं हे, कारण माणसांचं जग हे असले शब्द तिने अभ्यासपूर्वक समजून घेतलेले नव्हते. असे शब्द तिच्या शब्दकोशातच आलेले नव्हते. तिच्या शब्दकोशात फक्त नायकाला लावण्याची विशेषणं होती. हृदयात त्याची मूर्ती होती. नाईक, दैवत, मित्र, जग, सगळं काही नाईकच. बेटी रेणुका, मंगल्याला दरोडे घालण्यापासनं परावृत्त करायचं काम तुझ्यावर सोपवतोय मी. रेणुकाच्या डोळ्यांपुढे पोट खपाटीला गेलेली, पाठीला चिकटलेली पोरं दिसायला लागली.
अडकुळी, दरिद्री, मळकटलेल्या देहाची सगळी माणसं दिसायला लागली. नायकानं दरोडा घातला नाही तर त्यांचं काय होईल? अहो पण गुरुजी, माहिती आहे बेटी तू काय म्हणणार आहेस ते. नाईक गरिबांचा, दलितांचा कैवारी आहे. त्यांनी जर दरोडे घालायचे बंद केले तर काय होईल त्यांचं, हेच विचारणार ना तू. हो गुरुजी, त्याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. त्यांना जमीन मिळवून देण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल. मिळालेल्या जमिनीवर पोट भरून स्वाभिमानानं जगतील की ते. आणि समजा मिळाली नाही तर? आणि माझ्या नायकाचं काय? पोलीस त्यांना मोकळं सोडतील का? कायदा त्यांना जगू देईल का? शेवटी कायदा हा क्रूर लांडगा. मग माझं काय? माझा प्राण नसल्यावर हे शरीर उपयोगाचं आहे का माझ्या? कायदा माझं सर्वस्व उधळून लाविल हो. रेणुकाचं डोकं सुन्न झालं होतं. तिच्या डोक्यात थैमान घालणारे शब्द जिभेवर आले नाहीत. बोल बोल बेटी बोल, माझं सर्वस्व पणाला लावून मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त मंगल्याला तयार कर. माझा विश्वास आहे तू समजूतदार आहेस. बंदिवासापेक्षा स्वच्छंदी जीवन तू पसंत करशील. रेणुका आता गुरुजींचं बोलणं समजून घेण्याच्या पलीकडे गेली होती. गुरुजी बोलत होते पण रेणुकाच्या मनात तुफान माजलेलं होतं. खोलीतल्या पेटत्या पलित्याकडे ती क्षीण नजरेनं पाहत होती. तो पलिता चांगला 10 हातांवर जळत होता, पण इकडे रेणुकाच्या सर्वांगाला जणू तो जाळत होता. सगळा चेहरा घामानं चिंब झाला होता. नाईक पोलिसांना सामील होणं ही कल्पनाच रेणुकाला असह्य झाली होती. तिला कुबेराच्या कोशातलं धन नको होतं, हिरे माणकं नको होती. तिला हवा होता फक्त तिचा नाईक. खरी पतिव्रता यापेक्षा दुसरी कुठली अपेक्षा करणार? घामानं भिजलेला चेहरा गुरुजींच्या नजरेतनं सुटला नाही. गुरुजींनी तिला पुन्हा विश्वासात घ्यायचा प्रयत्न केला. बेटी रेणुका, घाबरू नकोस. तुझ्या इतकाच मंगल्या मला प्रिय आहे. तेवढ्या धाडकन दार उघडून नाईक आत आला. त्याचं सर्वांग रागानं थरथरत होतं. डोळे इंगळासारखे लाल झाले होते. तो एखाद्या खवळलेल्या वाघासारखा दिसत होता. त्यांनी खोलीत प्रवेश केला आणि त्याचे ओठ फक्त थरथरले. शब्द तोंडातून बाहेर पडलेच नाहीत. रेणुकाला नायकाचं हे रूप नवखं होतं. ती घाबरली. मनाला काटे बोचायला लागले. आपलं बोलणं नायकानं ऐकलं तर नसेल ना, हा प्रश्न 1000 सर्पजिभांनी तिला चाटायला लागला. गुरुजी मात्र आपला चेहरा शांत ठेवून त्याच्याकडे बघत होते. तपस्वीचं रूप हे, त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा पत्ता लागणं कठीण. नाईक आला तसा त्याने आपली रायफल घेतली आणि रेणुकाकडे दृष्टी न टाकता बाहेर पडला. त्याला अडवण्याची शक्ती रेणुकात नव्हती. गुरुजी मात्र अधिकारवाणीनं म्हणाले, मंगल्या. नायकाचे पाय जमिनीला चिकटले. कुठे निघालायस? मोहिमेवर. आपल्या धर्मपत्नीला न विचारता? तिच्या मोहानी कदाचित माझ्या पायातली शक्ती कमी होईल म्हणून. पण मंगल्या, तू न विचारता गेल्यानं तिला किती वेदना होतील याचा विचार केलास का? अरे अर्ध अंग न तुझं ते. मग अर्ध्या अंगाला न विचारता अर्ध अंगच जाणार. नायकानं रेणुकाकडे पाहिलं. रेणुकाच्या डोळ्याच्या पापण्या आसवांनी भिजल्या होत्या. त्या आसवात नायकाचा पाषाण विरघळत होता. कधीही न घडलेलं आज घडत होतं. गुरुजी समाधानानं पाहत होते. त्यांचं मन आनंदानं तुडुंब भरत होतं. नायकाला अडवणारी शक्ती आज निर्माण झाली होती. त्यांची पावलं समाधानानं तिथून बाहेर पडली. नायकाचा आवेश ओसरला होता. रेणुकाकडे बघून तो द्रावला होता. रेणुका धावत येऊन त्याला बिलगली आणि एखाद्या लहान मुलासारखी त्याच्या छातीला डोकं घासायला लागली. रेणू. नाईक. रेणू, रागवलीस? नाही. मग? मी अपूर्ण ठरले. माझं प्रेम आज. तसं नाही रेणू, मीच चुकलो आहे. रेणुकाच्या डोळ्यातनं आसवं व्हायला लागली. तिचं मन निवळायला लागलं. ती नायकाला बिलगली, पण तोच डबऱ्या दरवाजात येऊन म्हणाला,
नाईक लोक तयार आहेत, लवकर बाहेर पडलं पाहिजे. डबऱ्याच्या आवाजानं नायकाला कर्तव्याची याद आली. त्यांनी रेणुकाला दूर केली आणि तिच्याकडे न बघता तिथून बाहेर पडला. रेणुकाच्या डोळ्यातला महापूर काळ्या कुट्ट गुहेत कुणालाच दिसला नाही. शैलाची आणि सुनीलच्या लग्नाची पत्रिका आली. रेणुकाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. शैलाचं लग्न 15 तारखेला महाबळेश्वरला होतं. लग्नपत्रिकेवरून लग्नाच्या वैभवाची कल्पना येत होती. पत्रिका सुवर्णाक्षरात कापडावर छापलेली होती. शैलाचे वडील श्रीमंत आहेत हे तिला पूर्वीच माहीत झालं होतं. ती लग्नपत्रिका बघून रेणुकाची आठवण आली तिला. आईचंच हृदय ते. गुन्हेगाराला सुद्धा शिक्षा न देणारं न्यायालय म्हणजे आईचं हृदय. तिला भडभडून आलं. तिने उभा केलेला मनोरा कोसळला होता, तरीही तिच्या डोळ्यापुढे चंद्रशेखर आणि बाशिंग बांधलेली रेणुका तरळायला लागली. सुटातला चंद्रशेखर, शालूतली रेणुका, सातारचं पोलीस बँड पथक, भला थोरला मंडप, आप्त, सगळे सोयरे, त्यांची चहा फराळाची धांदल आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी सासरी निघालेली रेणुका. पण केवळ कल्पनेपलीकडे काहीच राहिलं नव्हतं हातात. या सगळ्याला आपण जबाबदार आहोत असं तिला वाटत होतं. आता त्यांच्या रागाची धार बोथट झाली होती. संथ राहिल्यानं पाणी निवळावं तसं झालेलं होतं. केवळ रेणुकालाच दोष द्यायला मन तयार होत नव्हतं. तिघेही त्यात वाटेकरी होते, अण्णा, आई आणि रेणुका. पण आता फार वेळ झाला होता. प्रसंग होऊन गेला होता. समाजात मानहानी झाली होती. कित्येकांनी त्यात तिखट मीठ लावून त्याची चवही घेतलेली होती. स्त्रिया दुःख लवकर पचवतात, पण पुरुष मात्र त्याला अपवाद असतात. भोसल्यांची अवस्था फार विचित्र झाली होती. ते भ्रमिष्ठासारखे वागायला लागले होते. त्यांच्या मनावर फार मोठी जखम झाली होती. एवढे धीराचे, कर्तव्यनिष्ठ, खंबीर पोलीस इन्स्पेक्टर, पण आता ते खचत चालले होते. घाव भरून निघण्याऐवजी चिघळत होता. रक्त ठिपकत होतं. त्यांच्याच मांसाचा गोळा शरीरापासून दूर झाला होता. पण मानहानी, खात्यातली प्रतिष्ठा याचा विचार करायला लागले की त्यांना जीवन नकोसं वाटे. समाजाविषयी, माणसांविषयी घृणा निर्माण होई आणि मनातही कुठेतरी दूर निघून जावं, अगदी एकटं. भोसले ऑफिसमध्ये असले तरी पूर्वीसारखं काम उरकत नव्हते. ते सतत आपल्याच विचारात मग्न असत. हातातलं पेन हातातच राहत असे. उलटसुलट विचारांचे लाखो घण एकाच वेळी मस्तकावर घाव घालत होते. टेबलावरचा कागद तसाच कोरा राहत होता. काही वेळा तर ते विनाकारणच एखाद्या पोलिसावर तापत, ताड ताड बोलत, एखादा फिर्याद घेऊन आला तर त्याला नको ते प्रश्न विचारत. जे पोलीस स्टेशनला तेच घरी. पत्नीशी ते अलीकडे फार कमी बोलत. एखाद दिवशी अर्ध्या ताटावरनंच उठत, दरवाजा बंद करून तासनतास छताकडे पाहत राहत. एवढ्या मोठ्या बंगल्यात इनमिन 2 माणसं, पण दोघांच्या 2 तारा. पत्नी मिळतं घ्यायचा प्रयत्न करी तेव्हा भोसले तडकलेले असत आणि भोसले शांत असत तेव्हा तिचा आवाज वाढलेला असे. त्यांना राग येणं अर्थात साहजिक होतं. रेणुका त्यांचा एकमेव आधार, सगळ्या स्वप्नांचा केंद्रबिंदू, सगळ्या आशा आकांक्षांचं ठिकाण, त्यांची शक्ती आणि कर्तृत्वसुद्धा. पण तिनेच पाठ फिरवली होती. स्वप्न धुळीला मिळवलं होतं. स्वप्न डोळ्यांसमोर भंगलं होतं. तिने भोसल्यांच्या कट्टर दुश्मनाशी लग्न केलं होतं. भोसल्यांवर वीज कोसळली होती. भोसले त्यात संपले होते. विजेच्या लोळात सापडलेला काळा कोळसा झाले होते. ती लग्नपत्रिका घेऊन त्यांची पत्नी भोसल्यांच्या खोलीत आली. अहो, पाहिलं का? अहो, महाबळेश्वरहून लग्नपत्रिका आली आहे. कोणाची? शैलाची. ही बघा. भोसल्यांनी लग्नपत्रिका घेतली. त्यांची क्षीण नजर त्या लग्नपत्रिकेवरून फिरायला लागली. त्यांच्या डोळ्यापुढे दिसायला लागली ही रेणुका. हिरवा शालू नेसलेली, हाताला मेहंदी लावलेली, दागिन्यांनी सजलेली, लाजरी बुजरी मैत्रिणींसमवेत लग्नमंडपात जाणारी रेणुका. भोसल्यांनी डोळे बंद करून घेतले, पण डोळ्यातलं पाणी डोळे मिटल्यामुळे थांबतंय थोडंच.
त्यांच्या पत्नीलाही हुंदका आवरणं शक्य नव्हतं. 2 पोक्त माणसं लहान मुलासारखी एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होती. कोण कुणाला सावरणार? माझंच चुकलं ग. नाही हो, माझं चुकलं. कसे तरी हुंदक्याबरोबर शब्द बाहेर पडले. घडल्या प्रसंगाबद्दल दोघेही स्वतःला जबाबदार समजत होते. मी त्या दिवशी असं वागायला नको होतं ना. भोसले बोलत होते तोच एक पोलीस तिथे आला. साहेब, DSP गांधी आल्यात. भोसले झटक्यात उठले. त्यांचे अश्रू डोळ्यातच जिरले. ते आता कोणाचे बाप राहिले नाहीत, केवळ कर्तव्यनिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर. आलोच असं म्हणून भोसल्याने पटापटा कपडे बदलले, पायात बूट घातले, कमरेला रिव्हॉल्वर अडकवलं आणि मोटारसायकलवर बसून पोलीस स्टेशनकडे निघाले. भोसले पोलीस स्टेशनकडे ज्या गतीनं निघाले होते त्याच गतीने डोक्यात विचार येत होते की DSP आज असे अचानक का बरं आले असतील. आपल्या वागण्याची काही शंका तर आली नसेल त्यांना. आपण अलीकडेच असं वागतोय. त्यांच्या दृष्टीने आपण अकार्यक्षम तर झालो नाही ना. मी तुफानाला सामील झालोय असा जो त्यांचा कयास नसेल ना. मी तुफानाला पकडू शकत नाही याचा राग तर त्यांना आला नसेल ना. हे विचार भोसल्यांवर आसूड मारत होते. भोसल्यांनी DSPंना सॅल्यूट मारला. गांधींनी केवळ नजरेनं त्याचा स्वीकार केला. त्यांचा चेहरा आज उग्र दिसत होता. गांधींनी समोरच्या खुर्चीत बसायचा इशारा केला आणि भोसले यंत्रवत खुर्चीत बसले. मिस्टर भोसले, आपल्या हातातला पेन उगाचच खेळवत त्यांनी विषयाला सुरुवात केली. भोसले, आम्ही तुमचं जिल्ह्यावरचं रेकॉर्ड पाहिलं. भोसले खाली बघत ऐकत होते. आपण एक जबाबदार पोलीस अधिकारी आहात. आपण कोरेगाव तालुक्यात गुन्हेगार शोधण्याचं फार मोलाचं काम केलं, त्याबद्दल तुमचा सत्कारही करण्यात आला. त्यानंतर आपण मेढा भागात फार मोलाचं काम केलं. कुप्रसिद्ध डाकू अमजद याला पकडलं. आपलं काम बघून महाराष्ट्र सरकारने पुरस्कार दिला, आपला गौरव केला आपला. गांधी मध्ये थांबले. भोसले गोंधळले. आणि म्हणून तुम्हाला इथे पाठवण्यात आलं, हे खरं आहे? येस सर. पण आपण इथे आलात आणि एका आरोपीचे सासरे बनलात. मला वाईट वाटतं त्याबद्दल. केवळ वाटण्यात काय अर्थ आहे हो? भोसलेंचा चेहरा पडला. मिस्टर भोसले, आपण इतक्या मोठ्या पिरियडमध्ये थोडंसुद्धा यश संपादन करू शकला नाही याचा अर्थ आपण तुफानला पकडण्यात असमर्थ आहात असा तरी निघतो, किंवा तुम्हीच तुफानला मदत करता. नाही सर, असं नाही होणार. मग असं का घडतंय? भोसल्यांकडे तरी याचं उत्तर काय होतं? आणि गांधींना माहीत नव्हतं का? त्यांच्या अंगावरचे कपडे उतरून घेतल्याची तरी याद असेल की त्यांना. पण वरिष्ठांना कनिष्ठांनी बोलायचं नसतं. मिस्टर भोसले, तुमच्या बंगल्यावर तुफान येतो, तुमची मुलगी घेऊन जातो, याचा अर्थ काय हो? भोसले, एक तर तुम्ही स्वतः त्यात सामील आहात की यापुढे आपण त्याला मुळीच पकडू शकणार नाही, कारण आपण स्वतःच्या मुलीचं कुंकू पुसणार नाही. गांधींचा आवाज वाढला होता. भोसल्यांनी इतक्या दूरवर विचार केला नव्हता, त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर रेणुका दिसायला लागली. तिचं पांढरं फटफटीत कपाळ त्यांना बघवेना. मिस्टर भोसले, आम्हाला आज कीव करावीशी वाटते तुमची. अहो भोसले या शब्दाला विशिष्ट अर्थ होता. इन्स्पेक्टर भोसले म्हणजे या जिल्ह्यात एक विशिष्ट शक्ती होती, धार होती. पण आज तो अर्थ, ती शक्ती, ती धार नष्ट झाली आहे. भोसल्यांना वाटलं आपण मोठ्यांदा ओरडावं. नाही, तसं नाही आहे. भोसले शब्दाचाच अर्थ शक्ती आहे, धार आहे, आणि ती धार आहे तशी आहे. प्रत्यक्ष मुलीच्या कुंकवाचा सवाल असला तरीही भोसले तसूभर ढळणार नाही. कायदा रक्ताचा विचार करत नाही. पण भोसलेंचे शब्द ओठाबाहेर पडलेच नाहीत. मिस्टर भोसले, आपली बदली आम्हाला दुर्दैवानं खंड्याळाला करावी लागतीये. नाही नाही सर. काय नाही? गांधी उसळले. तुम्हाला इथेच ठेवू?
सांगा भोसले, इथे ठेवून तुम्ही तुमच्या जावयाला पकडाल का? तुमच्या मुलीचं कुंकू आमच्या स्वाधीन कराल का? स्वतःच्या जावयाच्या गळ्याला फाशीचा दोर बांधाल? हो सर, भोसले आत्मविश्वासानं बोलले. माझा नाही आहे विश्वास. सर, भोसले आता कोणाचा बाप नाही, कोणाचा सासरा नाही. भोसले आहे फक्त एक इन्स्पेक्टर. मला माझ्या नावाला कलंक लावून घ्यायचा नाही आहे. मला भोसले नावाची कीर्ती अशीच कायम ठेवायची आहे. मला थोडा अवधी द्या सर. गांधी चतुर होते, त्यांचे डोळे चमकले. ते फक्त भोसल्यांना चेतवण्यासाठीच आले होते, कारण त्यांना माहिती होतं विझू पाहणाऱ्या विस्तवाला फुंकर मारल्याशिवाय तो पेटत नाही, सिंहाला खिजवल्याशिवाय तो क्रोधित होत नाही आणि सापाला डिवचल्याशिवाय तो चवताळत नाही. त्याचबरोबर त्यांना हे सुद्धा माहिती होतं की तुफानाला पकडण्याचं काम भोसल्यांशिवाय दुसरं कुणीही करू शकणार नाही. म्हणूनच त्यांनी हे सगळं नाटक करून भोसल्यांना चेतवलं होतं. ठीक आहे, फक्त 10 दिवसांची मुदत. त्यावर भोसले काही बोलले नाहीत. ओके, माणसांची आवश्यकता असेल तर सांगा. भोसले गांधींशी बोलण्याच्या मूडमध्ये नव्हते. ते भडकले होते. भडका झाला होता, पेट घेतला होता. त्यांना त्या रात्री झोप अशी आलीच नाही. सगळ्या शरीराचा दाह होत होता. रक्ताळलेलं मन विव्हळत होतं. त्या विव्हळण्यानं ते त्रासले होते. 10 दिवसात प्रताप दाखवण्याचं स्वप्न रंगवत होते. भोसले दुसऱ्या दिवशी बंगल्यावरनं पोलीस स्टेशनकडे निघाले. तोच पोस्टमन आला. त्यांनी एक बंद पाकिट भोसल्यांना दिलं. पत्रावरचा पत्ता रेणुकाच्या अक्षरात होता हे भोसल्यांनी ओळखलं. न वाचताच ते पत्र फेकून द्यावं असं त्यांना वाटलं. तरीही त्यांनी पाकिट फोडलं आणि ते वाचायला लागले. तीर्थरूप अण्णास, आपण माझ्या पत्राचा स्वीकार कसा कराल हे सांगता येत नाही. आपला स्वभाव मी जाणते. म्हणूनच इथे आल्यापासून कित्येक पत्र लिहिली, पण पाठवू शकले नाही. तेवढी शक्ती माझ्यात नाही. तुम्हाला खरं वाटणार नाही अण्णा, पण आज पत्र लिहितेय त्याची 2 कारणं आहेत. एक, यांच्याविषयी तुम्हाला थोडं सांगावंसं वाटतं. हे फार चांगले आहेत. परिस्थितीने ते असे बनलेत. प्रत्यक्षात ते मेणाहून मऊ आहेत. माझ्यावर तर ते किती किती प्रेम करतात. गरिबांचे, दलितांचे तर ते देव आहेत. अण्णा, तुम्ही उगाचच साप म्हणून जमीन बडवू नका. अण्णा, तुमचा स्वभाव तो तसा आणि यांचा हा असा, तर माझी एकच विनंती, आपण दुसरीकडे कुठेतरी बदली करून घ्या. आता दुसरं कारण सांगते अण्णा. तुम्हाला एक शुभ बातमी आहे. तुम्ही लवकरच आजोबा होणार आहात. माझ्यासाठी नाही, पण जन्माला येणाऱ्या बालकासाठी तरी. भोसल्यांनी पुढचं पत्र वाचण्यापूर्वीच ते चुरगळून टाकलं आणि ते स्वतःशी पुटपुटले, नाही, ते शक्य नाही. आणि मोटरसायकलवर बसून ते पोलीस स्टेशनकडे निघाले. 10 दिवसातला 1 दिवस संपला होता. काय घडणार होतं हे सांगायला काळाला सुद्धा भीती वाटत होती. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित तुफान या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.